नमस्कार, मी पत्रकार किशोर वाघमारे, भीमाशंकर टाइम्समध्ये सहर्ष स्वागत. आपण आहोत आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे, वार्ड क्रमांक 4 येथे. तर या बाजूने आपण पाहू शकतो, या बाजूने नदीकडे जाणारा रस्ता आहे आणि या ठिकाणी दशक्रियेसाठी किंवा या ठिकाणी कोणाचा मृत्यू झाला तर त्या मृत्यूच्या अंत्यविधीसाठी या ठिकाणी गावातले नागरिक बरेचसे येत असतात. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की इथून हा रस्ता वरून घोडेगावात जातो, मेन रस्ता. तर तो चढ आहे. तर त्या चढाच्या खाली या ठिकाणी आपण आलो तर या ठिकाणी आपल्याला डीपी दिसते, विद्युत महावितरणाची डीपी दिसते. आणि या विद्युत महावितरणाच्या डीपीचे दरवाजे विद्युत महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी उघडे ठेवलेले आहेत आणि त्या उघडे ठेवलेल्या दरवाजामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरं चारण्यासाठी किंवा कशासाठी किंवा इतर जनावरं असतील, पाळीव प्राणी असतील, या ठिकाणी येत असतात. तर या ठिकाणी त्यांनाही शॉक लागून त्यांचा मृत्यू या ठिकाणी होऊ शकतो. तर त्याचबरोबर या खांबळा आहे विद्युत वितरणाचा, तर आपण खांबळा पाहू शकतो. खांबळ्याला त्या ठिकाणी झुडूप गेलेलं आहे आणि त्या झुडपामुळे इथं शॉर्ट सर्किट होऊ शकतं आणि शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी मोठी घटना होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. विद्युत महावितरणाचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी याकडे का लक्ष देत नाही आणि या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. आता आपल्यासोबत आता इथले नागरिक इथं काही दिसत नाही, परंतु याकडे अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी, MSEBच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊन याकडे, आता आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्या समोर एक गाडी आलेली आहे. आता हा उतार आहे, जर उताराला जर ब्रेक लागला नाही तर ह्या गाडी टर्न मारून या डीपीच्या बाजूला जाऊ शकते आणि डीपीच्या बाजूला गेली तर मोठा अपघात होऊ शकतो. तर या इकडं आपल्या आता पाहूया, या ठिकाणी घोडेगावचे नागरिक आहेत. काय सर तुमचं नाव? अहो, आमचं नाव शंकर शिंदे, नाही काय, घोडेगावमध्ये जुन्नर फाट्यावर राहतो. जुन्नर फाट्यावर आता पण आमच्या बरोबर कोण चांगलं राहायला मागते नाहीत. आमचे घर बिर जमिनी बिमिनी आम्ही एकाच घेऊन आमच्या नाही जमिनी ते झालं, परंतु इथं डीपी तुम्हाला उघडी दिसतीये. तर या उघड्या राहिलेल्या डीपीवर काय होऊ शकतं? नाही, त्याचं ते होऊ शकते ना. ते बनवलं तर त्या कारागिरांनी, त्या साहेबांनी मानव घेतलं तर ते सगळं व्यवस्थित होऊ. डीपी उघडी झाली तर इथं या ठिकाणी शॉक लागू शकतो, करंट लागू शकतो. मग चांगले लोक करंट घेऊन मरू शकतील, असं काही होऊ शकते, नाही का. आता इथून रस्ता आहे तिथून येण्याचा, एखाद्याचा ब्रेक लागला नाही तर कुठं जाईल? हॅलो हॅलो हॅलो. हा, नमस्ते सर, पत्रकार किशोर वाघमारे बोलतोय. नमस्ते, बोला. सर, वार्ड क्रमांक 4 आहे ना, घोडेगाव मध्ये वार्ड क्रमांक 4. हा या ठिकाणी नदीच्या बाजूला, म्हणजे जी वेस आहे त्या वेसीच्या बाजूला एक डीपी आहे. तर ते डीपी तुमच्या कर्मचाऱ्यांनी उघडे ठेवलेले आहे. हा तर त्या ठिकाणी जाऊन समजा किंवा काय पाळीव प्राणी असतील किंवा काय असेल तर त्या ठिकाणी शॉक लागण्याची शक्यता आहे. तर याबाबत म्हणजे त्या संदर्भात मी बातमी केलेली आहे. तर त्याबाबत तुमचं मत मला घ्यायचं होतं. हॅलो हॅलो. हा, उद्या भेटा मला. उद्या सर मला, तर तुमचं उद्या भेटा. उद्या हा उद्या भेटा, मी सांगतो तुम्हाला. सर मग ते ओपन आहे दरवाजा, तेव्हा नाही तर तिथे सेक्शन ऑफिसर आहेत, सेक्शन ऑफिसरला फोन करा, सांगतो तुम्हाला. कुणाला? शाखाधिकारी आहे तिथं, शाखाधिकारी. हो, हा, शाखा त्यांना भेटा, नाही तर फोन करा, सांगतो त्यांना. तुम्ही नाही सांगू शकत सर? नाही, मी नाही सांगू शकत. का हो? का? शाखाधिकारी नेमलेले आहेत. हो, माझ्याकडे पूर्ण तालुक्याचा एरिया आहे. हा पण सर तालुक्यामध्येच मोडतो ना हा एरिया तुम्ही? हा, तालुक्यात मोडला तर पर्टिक्युलरली माझ्या अंडर येत नाही. त्यासाठी माझा सेक्शन ऑफिसर आहे नेमलेला. कोणते दुसरे का? पण हा विषय तुमचाच आहे ना, पण तुमच्या तालुक्यात तो विषय आहे, पण काय ओपन ठेवलंय किंवा काय त्यांना त्याची कल्पना असेल. नाही, पण तुम्ही विचारू शकता ना तुमच्या. नाही, विचारू शकतो ना मी. हो, मी विचारू शकतो, म्हणून सांगतो तुम्हाला, त्यांना फोन करा, सांगतो. मग याबाबत तुम्ही जरा थोडीशी मला माहिती दिली असते बाबा, का उघड आहे, काय. आता मला कसं आहे, त्यांच्या अंडर काम करणार स्टाफ त्यांच्या अंडर काम करतो.
पर्टिक्युलरली माझ्या अंडर सेक्शन ऑफिसर आहे. हो. मग त्यांच्या अंडर काम स्टाफ जो आहे त्यानं का उघडी ठेवली त्या सेक्शन ऑफिसरला माहित असेल ना. मग तो उघडी ठेवण्याचा अधिकार आहे की नाहीये, म्हणजे असं ठेवू शकता का उघडी? अरे बाबा त्यांनाच माहित असणार ना ते. नाही, तुमच्या नियमामध्ये असेल ना का बाबा उघडी ठेवायची? कशासाठी ठेवले ते, त्यांना का ठेवले ते त्यांना माहित असेल ना. कुणाला? त्यांना? हो, शाखाधिकाऱ्याला माहित असेल किंवा काय कामासाठी ठेवली आहे का, कुठे उघडी करून काम करतायत काय काय. कोणत्या 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 अधिकाऱ्यांना माहित असेल? दनपलवार साहेब म्हणून आहेत. हो का? हा. पण ऐका ना सर, समजा आता डीपी आहे, तर डीपी असे दरवाजे उघडे ठेवून असे डीपी ठेवू शकतात का? नमस्ते सर, पत्रकार किशोर वाघमारे बोलतोय. नमस्कार नमस्कार. काय म्हणतो? ऐका ना सर, वार्ड क्रमांक 4 मध्ये आहे ना गोडेगाव मध्ये, मी तुमच्या साहेबांना फोन केला होता. काय साहेबांचं नाव? हा, भोपळे साहेब. भोपाळे साहेब ना? हा, त्यांना कॉल केला होता. ते म्हणले की तुमच्याशी बोला, किंवा त्यांना काय त्यांनी फोन कट केला माझा. काय होतं, वार्ड क्रमांक 4 मध्ये ना आपली नदीची वेस आहे, तिथं दरवाजे असे ओपन ठेवलेले आहेत डीपी. तर त्यामुळे काय तिथं पाळीव प्राणी वगैरे, पक्षी वगैरे जाऊन तिथं शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता आहे. हॅलो, 4 नंबरला का? हो. तर त्या संदर्भात तुमची मुलाखत घ्यायची होती, तुमच्याशी चर्चा करायची होती. मुलाखत? हो. मला विषय नाही काय काय तिथं पाठवायचं का काय करायचं? तर काय झालंय, तिथं दरवाजा ओपन आहे, तिथं मुके प्राणी वगैरे जाऊ शकतात, तिथं अपघात होऊ शकतो, किंवा वरून गाड्या येतात, गाड्याचा एखाद्याचा ब्रेक लागला नाही तर त्या डीपी उघडीच ठेवलेली आहे अशी. तसं ते तिथं सालोबा अपघात मळ्याची होण्याची डीपी का? हा, सालोबा मळ्याची डीपी का? सालोबा मळ्याची म्हणजे त्या सालोबा मळ्याच्या त्या जायच्या अगोदरच कोपऱ्यावर आहे बघा, वेस आहे ना नदीची, बरं बरं. त्या ठिकाणी आहे. तर त्या संदर्भात मला बातमी करायची, म्हणजे बातमी केलेली आहे मी. फक्त तुमचं म्हणणं घ्यायचं होतं मला. हा हा, बातमी केलेली म्हणजे काय, मेंटेनन्स करायचं म्हणजे म्हणून ते बातमी करायची आहे, त्यासाठी तुमचं म्हणणं घ्यायचं होतं मला, म्हणून मी तुम्हाला फोन केला. म्हणजे गोपाळे साहेबांना केला होता फोन, परंतु त्यांनी फोन मध्येच कट करून टाकला. बरं बरं. मग बोललो ते बोलले की तुम्हाला माहित असेल. हा हा. मग काय आता झाकण उघडे वगैरे असेल तर त्याला झाकण लावणं किंवा काय लावणं मेंटेनन्स करून घ्यावं लागेल. काय काय मेंटेनन्स करावं लागेल त्याला. झाकण उघडं असेल, झाकण लागत नसेल ना, त्याला झाकण वेल्डिंग वगैरे करून त्याला झाकण करून देऊ. झाकण म्हणजे वेल्डिंग म्हणजे झाकण नाही का ते? नाही, त्याची अपडेट माहिती नाही माझ्याकडे. तुमचा आताच फोन आला. आता मी माणूस पाठवतो, वाटलं तुला लगेच अर्ध्या एक तासात कळेल. नाही, माणूस पाठवाल तुम्ही, परंतु समजा आता मी फोन केला म्हणून झालं तुमचं, परंतु तुम्ही या अगोदर उघडच होतं. जर मी फोन केला नसता तर याच उघडं राहिलं असतं. उद्या तिथं कोणतरी जनावर किंवा एखादा गाडी घेऊन तिथं गेला असतं, धडकला असतं, तर ते अपघात झाला असता ना मोठा. नाही, अशी आता बऱ्यापैकी सर्वे घेतलीत आम्ही किटकॅटचे याचे त्याचे. आता एप्रिल महिन्यामध्ये जे ऑर्डर भेटणार आहेत ना, त्याच्यामध्ये मेंटेनन्स होणार आहे. आता जे अर्जंट येते ते आपण करायला समजा. पण ते ताराने वगैरे कशाने तरी बांधू शकता असता ना तुम्ही. हा, बांधू शकता ना. आणि मग ते काम कोण? या केसमध्ये काय करावं लागेल माहिती आहे का? ठीक आहे, आता राहिला असेल तर चुकून राहिला असेल, सगळ्या वायरमनला इन्स्ट्रक्शन देऊ की आपली बॉक्स समजा बांधून ठेवायला पाहिजे, ते ठेवले नाही पाहिजे, असं ड्राईव्ह टाईप थोडंसं घ्यावं लागेल. हो, ठीक आहे, परंतु ते आता मग त्याच्यावर ते आहे, परंतु त्याच्यावर ते वेल चढलाय तिथं, झुडूप झालंय सगळं त्या खांबाला. तर त्यामुळं काय अपघात वगैरे होण्याचं वाटत नाही का तुम्हाला? काही शंका वाटते का? मेंटेनन्सची कामं बरेच बाकी आहेत. एप्रिलची ऑर्डर सुरू झालं नाहीत. बऱ्यापैकी रिक्वायरमेंट दिली. झुडपं वगैरे तर काढू शकतात ना कोण ना कोण आपलं थोडेफार हे करून. काही राहिलं तर घेतात आता 2-4 दिवसामध्ये ड्राईव्ह घेऊन टाकतो. हो, काय अपघात झाला तर त्याला जे आपल्या करू आपण. आता काय अहो सर, अपघात वगैरे झाला तर कोण जबाबदार राहील त्याला? अपघाताचं कसं सांगणार आहे? अपघात काय म्हणून सांगणार आहे? आपण जे समोर आलं पहिलं अर्जंट आहे ते करतच राहतात. अहो सर, अर्जंट म्हणजे तो महत्वाचाच विषय आहे ना, कारण डीपी उघडे, दरवाजे खुले त्या डीपीचे. उद्या कोणी मुक जनावर जाणार तिथं, जनावर गेलं, उद्या शॉक लागला त्याला, काय होणार पुढं? अपघातच होणार ना. आता त्याला काही मेंटेनन्सच करावं लागेल, बाकी काही पर्याय नाही. हे एक आहे. आणि दुसरा विषय असा आहे की अनेकांनी माझ्या तक्रारी केल्या होत्या, ज्या तुमच्या खांबळ्यावरती ज्या वायरी आहेत, तारा वायरी वगैरे आहेत, बाकीच्या काय मला वाटतं
केबलच्या वायरी असन इतर कोणत्या वायरी आहेत तर हा, त्याबाबत हा. तक्रारी पण झालेल्या आहेत मग त्यावर काय कारवाई केली तुम्ही किंवा काय पुढं काय का नाही कारवाई करत आहे? बरं बरं. त्या बाबतीत सध्या तर काही अपडेट नाही माझ्याकडे. नाही तर तुम्ही खांबळे तर पाहत असाल ना जाताना रस्त्यावरून हा, खांबळे वगैरे तर पाहत जात असाल ना. कांबळे पाहतात की आता लाईन तर मग पाहावंच लागेल. खांबळ्यांवर ज्या वायरी लटकलेल्या आहेत हा. कोणाच्या आहेत काय माहित नाही मला परंतु खांबळ्यावर त्याला वायरी वगैरे लटकलेल्या आहेत तर त्या तुम्ही टाकून दिल्यात ना. नाही नाही MSCB ने कोणी टाकत नाही त्याच्यात असं काही. MSCBच्या खांबळ्यांवर कोण टाकते मग त्याच्यावर तुम्हाला दिसत नाही का म्हणजे आता तुम्ही जाताय किंवा समजा आता एखाद्याची बिलं मागायला जातात. आता आहे ना जिथं ब्रेकडाऊन वगैरे आहे त्या पोलवर त्या पडायचं चढायचं वगैरे काम असते त्या टायमाला तर आम्ही ते कट करून व्यवस्थित करून काम करून घेतो. नाही सर आता तुम्ही एवढ्या अख्ख्या गावभर तुम्हाला वायरी दिसतात त्याची. तुम्हाला मी शूटिंग पाठवू का व्हिडिओ पाठवू का तुम्हाला माहिती आहे दिसतंय तुमचे कर्मचारी ते हुले आहेत ना कोणते हा. ते हुले फिरतायत इथं ते हुलेंना दिसतंय हुले म्हणतात का आम्हाला नाही माहिती काही आम्ही एवढे असते तर आम्ही कशाला इथं हे केलं असतं आम्ही साहेब झालो त्यांच्या अशी उत्तर येतात. नाही नाही ठीक आहे तुम्ही सांगता ते विषय आम्ही घेऊ त्याला फॉरवर्ड पहिलं काही झालेलं आहे म्हणून कारवाई ते बघू ते. तक्रारी झालेल्या आहेत त्याच्यावर काय कारवाई झाली सध्या तर काही नाही बघा अपडेट माझ्याकडे त्या विषयामध्ये वायरीच्या बाबतीत. मेंटेनन्सचं तर आमचं चालूच आहे काम. वायरीचं जिथं ब्रेकडाऊन वगैरे झालं त्या पोलवर करतो. ऐका ना MSCBच्या खांबल्यांवरती कोणी पण वायर काही पण करू शकतं का? तसं नाही करू शकत त्याचे काही नाही करू वेगवेगळे शकत. नियम मग याला असेल तर- पहिलं काही ऐका ना. पत्रावर झालं नाही, असेल काही झालं असेल ते अपडेट घ्यावं लागेल मला. तुम्ही आता जर सांगा मला तर माझ्याकडे काही माहिती नाही. या गोष्टीला जबाबदार कोण आहे मग सर? जबाबदारीचा विषयच नाही त्याच्यामध्ये काही. का बरं? हा तुम्ही असं एकदम फोन लावून एवढे क्रॉस क्वेश्चनिंग केला तर काय उत्तर देणार आहे तुम्हाला? नाही सर त्रास देत नाही मी त्रास का देतो? त्रास नाही क्रॉस क्वेश्चन म्हणालो मी. हा? काय त्रास? त्रास बाबतीत काही नाही. फोन तर किती बार येते तुमचा मी कधी बोललो का काय? नाही सर पण का नाही तुम्ही कारवाई का नाही करत? मी सांगतोय तुम्हाला की त्याच्याबद्दल सध्या माझ्याकडे काही अपडेट नाही तर तुम्ही चार वेळेस तेच प्रश्न विचारताय मी काय बोलणार आहे त्या सांगा ना. प्रश्नाचं जर उत्तरच भेटत नाही तर तो प्रश्न विचारणार असतो तुम्हाला. नाहीच ना मग माझ्याकडे सध्या त्याचं अपडेट काहीच नाही. अजून काय तुम्हाला सांगायचं? खांबल्यांवरती वगैरे तारा वायरी वगैरे दिसतात का नाही मला? तुम्ही काय म्हणले तुम्हीच म्हणले पहिले काही कारवाई काहीतरी झालेली आहे त्याचं अपडेट घेतो मी त्याच्या पुढचं चेक करतो. तक्रारी झालेल्या आहेत मला असं समजतं. तक्रारी असेल तर तक्रारी पाठवा माझ्याकडे नाही त्याच्या अनुषंगाने घेऊ. ऐका ना तुमच्याकडे नाहीत का सर? हॅलो हॅलो तुमच्या MSCBला तक्रारी केलेल्या आहेत ऑनलाईन झालेल्या आहेत काही असं मला कळतंय चर्चेतून पण ठीक आहे मी तुमच्याकडे काय नाही का त्या म्हणालो तक्रारी? असल्या तर हा आता सध्या तर तक्रार नाही माझ्याकडे आणि मी जॉईन झाल्यापासून तो विषय माझ्याकडे काय आला नाही. आम्हाला जेव्हा ब्रेकडाऊन वगैरे ठीक आहे. होतं त्या पोलवर झाला असलं तरी ऐका कळतं. ऐका ना हा. हे, नाही तो विषय परंतु तुम्ही आता खांबळे तर पाच जात असाल. मी काय सांगितलं त्या विषयात सध्या काहीच अपडेट नाही माझ्याकडे. आता मला जे समोर आले कामं आता हजारो कामं पेंडिंग राहतात जे संपवतात ते संपवत राहतात आपण. सर किती महिने झाले तुम्ही इथे? 6 महिने झाले मी डिसेंबरला आलो 6-7 महिने 6 झाले. महिने झाले. हा. तर 6-7 महिने तुम्ही पाहिला मी काय सांगलो पाहिलं नाही म्हणलो का मी आहेत बी म्हणलो मी पण त्याच्या बाबतीत कारवाईचं अपडेट सध्या माझ्याकडे नाही हे म्हणलो मी. नाही पण ते कारवाई म्हणजे ज्यावेळेस तक्रार येणार तुम्ही आता जर तक्रार करताय ना आता सांगताय ना त्याच्या बाबतीत काही अपडेट घेऊ मी. पहिलं काय केलंय बघू त्याच्या पुढची स्टेज काय बॅलन्स असेल ते करू. कोणती? जे काय असेल ते कारवाईची. बरं कधी होईल कारवाई तरी? आता तुम्ही सांगले ना त्याच विषयात आता उद्या चौकशी करतो मी माहिती घेतो. काय वाटलं तर 2-4 दिवसानं बोलू आपण काही विषय नाही. 2-4 दिवसांनी. हा ओके तर मग त्यावेळेस तुमची मुलाखत घ्यावं लागेल मला. मुलाखत कसं आहे मुलाखत घ्यायला आमचे असिस्टंट इंजिनियर आमच्या छोट्या पोस्टला काही मुलाखत देत नसते आमची नाही काही. मुलाखत घ्यावं लागेल ना तुम्हाला आता तुमचं काम चांगलं आहे हे नागरिकांना पटतंय. सध्या अपडेट काय असेल ते करू आणि जे करायचं बाकी आहे समजा MSCBचा इंजिनियर म्हणून ते करू पुढे प्रोसेस. काय पण ठीक आहे काय करू? जे काय असेल ते नियमानं काय मला सुचत नसेल तर वरिष्ठाचं मार्गदर्शन घेऊ करू कारवाई. वरिष्ठ म्हणतात तुमच्याशी बोला तुम्ही म्हणता वरिष्ठांचं मार्गदर्शन. त्या बाबतीत म्हणालो मी आता तुम्ही जो विषय काढला 2 विषय डीपीच्या मेंटेनन्सचा बॉक्सचा वगैरे आणि केबलचा. बॉक्सचा मेंटेनन्स तर आहेच बंद ठेवणं आहे
कोणते स्टाफ ठेवत नसेल त्याबद्दल बोलणं किंवा करून घेणं हे काम आहे माझं. करून घेतो 2-4 दिवसामध्ये. आता ते केबलचा विषय आहे, पहिले जे तक्रारी झालेली आहे त्याच्यावर काय कारवाई झाली बघून त्याची पुढची प्रोसेस करू. काय कारवाई होऊ शकते त्यांच्यावर पुढं? सध्याच काही अपडेट नाही बघा. तुम्ही किती विचारा तेच प्रश्न तेच बोलणार आहे आता मी काय सांगू. 4 दिवसानं वाटलं तर बोलतो मी. तर उत्तर भेटतच नसेल. 4 दिवसानं काही अपडेट 6 महिने असलं. झाले साहेब इथं आहे तुम्ही. 6 महिने झाले आलेले आहेत इथं साहेब तुम्ही. परंतु माझ्याकडे तेवढंच अपडेट आहे बघा. तुम्ही आता अर्धा तास जरी बोलले तरी माझ्या तेच उत्तर आहे. सामान्य नागरिकांना तारा वायरी वगैरे दिसतात त्या काम. पण साहेब तुम्हाला दिसत नाही ही मला शोकांतिका वाटते आम्हाला. बाकी काय दिसत नाही म्हणलोच नाही मी, आहे म्हणलो मी. आणि जेव्हा ब्रेकडाऊनला असते तिथं त्या पोलवर चढायचं असते तेव्हा आम्ही कट करून काम करता हेही सांगितलं. पण पूर्णच्या पूर्ण कारवाईचं सध्या काही अपडेट नाही माझ्याकडे हे सांगितलं. हा का? हा मग अपडेट म्हणजे आता नक्की काय करावं लागेल तुम्हाला? बघू माहिती घेऊन 4 दिवसानं बोलतो म्हणलं की तुम्हाला मी. माहिती घेऊन. हो आता यामध्ये काय म्हणजे कशी माहिती घेणार सर तुम्ही? आता सध्या काहीच नाही बघा माझ्याकडे. तर असं नसतं ना सर, जरा थोडीफार माहिती तर असते. आता समोर दिसतंय आपल्याला तर नाही हो साहेब, आपल्याला काही नाही. माहीतच त्याच्याबद्दल नाही. पहिलं काय कारवाई झाली ते माहिती घेऊन त्याच्या पुढे काय बॅलन्स आहे ते करू. बरं ठीक आहे. हा. ओके ठेवू सर. ओके सर धन्यवाद. हा.